साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, ऐसियासी शरण जावे, शक्ती जीवे न वंची. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, ऐसियासी शरण जावे, शक्ती जीवे न वंची. तुका म्हणे साक्ष हाते, तुका म्हणे साक्ष हाते, तुम्या चित्ती धरिला, ऐसियासी शरण जावे, शक्ती जीवे न वंची. अजं रुक्मिणीं प्राण संजीवनंतं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयं. प्रसन्नं प्रपन्नार्ति हम देव देवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकरू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, कलावज्ञ जीव धरार्थावतार, कला कांकतेजो दिकामोदिवक्रम. खलानिशवादा पणुहदार दक्षिण, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो दानेश्वरा, नमो दानेश्वरा, नमो दानेश्वरा, नमो दानेश्वरा. क्या बात है, जय हो जय हो. नमो दानेश्वरा, नमो दानेश्वरा, नमो दानेश्वरा, नमो दानेश्वरा. हे नमो दानेश्वरा, नमो दानेश्वरा, नमो दानेश्वरा, नमो दानेश्वरा, नमो दानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणा
करन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे। अष्टसिद्धि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। मंगल भवन अमंगल हारी हे मंगल भवन अमंगल हारी। द्रवहुसु दशरथ अजिर बिहारी। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। जय जय राम। साधावया भक्ति काज नाही लाज धरीत। ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे नवंची। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग यच्चे यावत भूतलावर जन्माला आलेले जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी अखंड आपला देह झिजविला वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे वारकरी संप्रदायाचे हिरे वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांना संबोधलं जातं असे असणारे जगद्गुरु तुकोबराय। आणि आपल्या जीवनामध्ये जर विश्वाच्या मालकाची भक्ती आपल्या जीवनामध्ये असेल तर तो विश्वाचा मालक विश्वाचा चालक हे विश्व ज्याच्या हातामध्ये ज्याच्या सत्तेने हे सर्व जग चालतं ज्याच्याकडे कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहेत असा असणारा ब्रह्मांड चालक तो विश्वाचा मालक जर त्याची भक्ती केली तर महाराज म्हणतात साधावया भक्ती काज। काय करतो तो विश्वाचा मालक तर तो विश्वाचा मालक लाज सोडून देतो आणि आपल्या भक्ताचं काम करतो नाही लाज धरीत। मग जो विश्वाचा मालक ज्याची भक्ती केल्यानंतर आपल्या भक्ताचं काम करतो माऊली अशा भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे। ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे नवंची। ऐका मग तुकोबाराया तुम्ही म्हणतात त्या भगवंताची भक्ती करा आणि भक्ती केल्यानंतर तो विश्वाचा मालक तुमचं आमचं काम करेल कितीही निचातलं नीच काम असू द्या तो विश्वाचा मालक करेल। पण महाराज तुम्ही सांगताय खरं पण एखादं उदाहरण आहे का उदाहरण आहे का एखादं। मग तुकोबारायांनी सांगितलं भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवी नवंचित। तुकोबाराय महाभारतामधला प्रसंग सांगतात महिला मंडळ सरका पुढं 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 सरका मागच्यानं जागा राहता विठाला 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 विठाला। महाभारतामधला प्रसंग आहे
भीष्माचार्यांनी पण केला होता की उद्या सूर्योदयापासून तर सूर्य अस्ताला जाईपर्यंत, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, माझ्याकडे लक्ष द्या, उद्या सूर्य उदयापासून तर सूर्य अस्ताला जाईपर्यंत प्रतिज्ञा भीष्माचार्यांची आहे महाराज. आणि भीष्माचार्य म्हणजे साधे सुधे पुरुष नाही, जे बोलेल ते करून दाखवण्याची धमक ज्यांच्यामध्ये ते पितामह भीष्माचार्य आहे. आणि पितामह भीष्माचार्यांनी जी प्रतिज्ञा केली ती प्रतिज्ञा पूर्णच होणार हे प्रत्येकाला माहित आहे. पण विश्वाचा मालक आपल्या भक्ताचं काम कसं करतो, पितामह भीष्माचार्यांचा पण सुद्धा खरा केला आणि अर्जुनाचा जीव वाचवला. महाराज म्हणतात भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, म्हणून ऐसी आसी शरण जावे, शक्ती जीवे न वंचित. महाराज तुम्ही सांगितलं त्याचं नाव घेतल्यानंतर तो आपलं काम करतो. बरं कुण्या भक्ताचं काम केलं तेही सांगितलं, पण तुम्ही हे सांगताय कसं, कसं सांगताय, तुमच्याकडे पुरावा आहे काय? महाराज म्हणतात त्या विठ्ठलाला, त्या पांडुरंगाला, त्या भगवंताला आम्ही आमच्या हृदयामध्ये बसवलेलं आहे, आम्ही आमच्या हृदयामध्ये बसवलेलं आहे. आणि आम्हाला याची साक्ष आहे. काय साक्ष आहे? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती दरीला, ऐसी आसी शरण जावे, शक्ती जीवी न वंची. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. महिला मंडळ आता एक एक झोप घेतली तरी झोपायचंय का? नाही नाही, 9 वाजेपर्यंत सगळ्यांना मोकळं करणार आहे. फक्त सर्वांनी एक काम करायचं, 9 वाजेपर्यंत सर्वांगाचे कान करून कीर्तन आहे का विठाला किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे अनेक वर्षांपासून आपलं सुंदर असणारं हे चिखली गाव, आणि या चिखली गावामध्ये भगवान हनुमंतरायांच्या, भगवान प्रथमेश पांडुरंग परमात्म्याच्या या प्रांगणामध्ये अनेक वर्षांपासून चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि सालाबादप्रमाणे सुंदर असं सकाळच्या मुहूर्तावरती या ठिकाणी ज्ञानेश्वरीचंही त्या ठिकाणी पारायण होत आहे. आणि दैनंदिन असणारे सर्वच कार्यक्रम या ठिकाणी गोड पद्धतीनं सकाळी काकडा भजन, बघा पौर्णिमेच्या महोत्सवावर सुंदर असा प्रत्येक गावामध्ये परंपरेनुसार गोड असा काकडा चालू आहे. आणि आम्हालाही जेव्हा जेव्हा वेळ भेटतो तेव्हा तेव्हा आम्ही सुद्धा गोड असा काकड्याचा आनंद घेतो. आणि आपल्या गावामध्ये देखील सप्ताहामध्ये गोड असा काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, त्यानंतर तुकोबारायांच्या गाथ्याचंही या ठिकाणी पारायण भजन चालू आहे. त्याच पद्धतीनं हरिपाठही आहे. आणि सुंदर असं 7 ते 9 या वेळेमध्ये गोड असं कीर्तन सेवा या ठिकाणी चालू आहे. आणि गोड पद्धतीनं हा सोहळा या महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळींच्या उपस्थित होतोय. या सर्व दिग्गजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची आहे. आपल्याला 2-3 दिवसापासून मृदंगाच्या माध्यमातून असेल, गायनाच्या माध्यमातून असेल, गोड अशा चालींच्या माध्यमातून असेल, ही सर्व मंडळी आपल्याला त्या ठिकाणी गोड असा आनंद देतात. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आज ज्यांनी ही सेवा घेतलेली आहे, कीर्तनाचं सौजन्य घेतलेलं आहे, ते श्री राजेंद्र यादव सिनारे असतील व श्री हरिभक्तपरायण हिरामण महाराज सिनारे असतील. आजची संत भोजन पंक्तीची सेवा ज्यांनी केलेली आहे श्री अण्णासाहेब शिवा हसे असतील. या सर्वांकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची. सगळ्यांना मनापासून वंदन करतो. गोड असं यांनी आपल्या जीवनामध्ये अन्नदान ज्ञानदान प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडावं, काहीतरी सत्कर्म घडावे, आणि म्हणून गोड असं या ठिकाणी यांनी ही सेवा दिली. यांना देखील मनापासून वंदन करतो. आणि या गावाच्या वतीनं, सर्व भजनी मंडळाच्या वतीनं, सर्व सदस्यांच्या वतीनं, सर्व गावाच्या वतीनं ही सेवा ज्यांच्याकडून आली, आमचे रंगनाथ भाऊ हसे असतील, आणि त्याच पद्धतीनं आमची सर्व मित्रमंडळी तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि गोड असं 7 संगत जे करतायत, अनेक कीर्तनकारांना, दिग्गज कीर्तनकारांना सुंदर असं गायनाच्या माध्यमातून ज्यांनी साथ केलेली आहे, आदरणीय या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व गुणीजन मंडळी यांच्याकरता सुद्धा टाळी वाजवायची आहे.
आपल्याच परिसराचं भूषण, अनेक दिग्गज कीर्तनकारांना ज्यांनी साथ केलेली आहे आणि आमच्या अनेक कीर्तनामध्ये ज्यांनी गोड अशी साथ केलेली आहे, आदरणीय गोड ज्यांचा आवाज आहे, सागरजी महाराज गुळवे महाराजांकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवायची आहे. आपल्या परिसराचं भूषण आहे, महाराजांना देखील मनापासून वंदन करतो. त्याच पद्धतीनं अगदी वय लहान आहे पण गोड ज्यांचा आवाज आहे, आमचे कार्तिक महाराज, करण महाराजांकरता सुद्धा गोड अशी टाळी वाजवायची आहे. गोड महाराजांचा आवाज आहे. त्याच पद्धतीनं अगदी गोड सुंदर ज्यांच्या आवाजामधून आपण चाल ऐकली, आदरणीय महाराज मधुवंत बाबांना देखील मनापासून वंदन करतो. त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. त्याच पद्धतीनं गोड अशी मृदंगाची साथ जे करतायत हरिभक्तपरायण आमचे मित्र हर्षलजी महाराज ताजने महाराजांकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. आणि या कीर्तनरूपी सेवेकरता उपस्थित असणारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्व माता भगिनी असतील आणि विशेष करून आमचा आवाज गोड पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतायत आदरणीय दादांचं नाव साऊंड सिस्टीम निलेश भाऊंकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवायची आहे. गोड असा त्यांचा आवाज आहे. निलेश भाऊंना देखील मनापासून वंदन करतो. आणि आपल्या या गावातील कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी यूट्यूबवरती, सोशल मीडियावरती ज्यांच्या माध्यमातून पोचणारे आमचे जिवलग मित्र आदरणीय उमेश भाऊ भुसारे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवायची आहे. गोड असं त्यांचं त्या ठिकाणी कार्य आहे. आणि त्याच पद्धतीनं ज्यांच्या वतीनं आमच्याकडे ही सेवा उपस्थित झाली, आमचे अगदी जिवलग मित्र असणारे आमचे गोकुळ भाऊ, त्यांना देखील मनापासून वंदन करतो. राहिलेल्या वेळामध्ये गोड असं चिंतन करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. फक्त एक काम करायचं, सर्वांनी सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा घेतला आणि जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की त्या विश्वाच्या मालकाचं भजन जर आपल्या जीवनामध्ये असेल तर तो विश्वाचा मालक आपलं काम करत असतो. बरं, नुसतं काम करतो का? नाही महाराज, नुसतं काम करत नाही. मग काय करतो? ती काम करत असताना लाज सोडून देतो. लाज कळते ना. आज प्रत्येकजण एखाद्या महाराजाचं दर्शन जरी घ्यायचं असेल तरी महाराज केवढा आहे, महाराजाचा किती अभ्यास आहे, एवढंच नाही महाराजाचे किती फॉलोवर्स आहे याच्यावरती सुद्धा आज डिपेंड आहे बरं का. म्हणून प्रत्येकजण आपल्या स्वाभिमानाला जगलेला आहे महाराज. प्रत्येकजण स्वाभिमान जगतो. पण ऐका, गावचा सरपंच नाही, आमदार नाही, खासदार नाही, मुख्यमंत्री नाही, पंतप्रधान नाही, हे विश्व ज्याच्या ताब्यामध्ये, ज्याला देव म्हटलं जातं, असा ब्रह्मांड चालक आपल्या भक्ताचं काम करत असताना लाज सोडून देतो महाराज. पण त्यानं लाज सोडावी असं जर आपल्याला वाटत असेल तर काय करावं लागेल? तर अंतःकरणापासून त्याची भक्ती करावं लागेल महाराज. देवाला जे आवडतं ना ते आपल्याला करावं लागेल. काय आवडतं देवाला? ऐका, देवाला पैसा आवडत नाही, देवाला धन आवडत नाही, देवाला प्रतिष्ठा आवडत नाही, देवाला वशिला आवडत नाही. देवाला ते आवडतं ते आमच्या संतांनी सांगितलं महाराज. काय आवडतं माहिती आहे? नामाचा उच्चार रात्रंदिस नामाचा उच्चार रात्रंदिस आवडे देवासी तो ऐका प्रकार. त्याचं नाव घेतलेलं माऊली त्याला आवडतं. कुणाला? विश्वाच्या मालकाला. विश्वाच्या मालकाला त्याचं नाव घेतलेलं आवडतं. आणखी काय आवडतं भगवंताला? गळ्यामध्ये किती सोनं घातलं ते जगाला आवडेल पण विश्वाच्या मालकाला नाही आवडणार. मग विश्वाच्या मालकाला काय आवडतं? तुळशी माळा गळा चंदन टिळा, तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळा गळा
विठ्ठलाचं नाव तर आवडतंच, पण त्याच बरोबर या नरदेहामध्ये आल्यानंतर पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये असावी महाराज. तुळसी माळ ग गोपी चंदन टिळा, तुळसी माळ ग गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांच्या, हृदयी कळवळा वैष्णवांच्या, आवडे देवासी तो ऐका प्रकार. त्याचं नाव घेतलेलं त्याला आवडतं. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलेली आवडते. वारकऱ्याविषयी असलेलं प्रेम त्याला आवडतं. आणि जे विश्वाच्या मालकाला आवडतं ते जर आपल्या जीवनामध्ये असेल तर तो विश्वाचा मालक लाज सोडून देईन आणि आपल्या भक्ताचं काम करेल महाराज. पण तुम्ही म्हणताल महाराज जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला हे सांगतात. बरं, जो संत जो महात्मा तुम्हाला हे सांगतोय त्या महात्म्याने त्याच्या जीवनामध्ये भजन केलं का? ऐका. दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा. हे गोविंदाचे जय हो, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. रात्र असू द्या, दिवस असू द्या, कुठली वेळ असू द्या, आमच्या तुकोबरायांचं सतत भजन चालू असायचं महाराज. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. एवढं भजन केलं, एवढं भजन केलं. फक्त तुकोबरांना नाही केलं महाराज. अन्य साधू एवढे साधू आहेत, एवढे संत आहेत की ज्या संतांनी या विश्वाच्या मालकाचं एवढं गोड भजन केलं. आणि ते भजन केल्यामुळं प्रत्येक संताच्या जीवनामध्ये या विश्वाच्या मालकानं काहीतरी काम केलंय महाराज. या जगाच्या पाठीवरती अनेक संत झाले, तुकोबरायांच्या जीवनात तर आहेच, पण प्रत्येक संताच्या जीवनामध्ये महाराज, आमच्या मीराबाईंच्या जीवनामध्ये, तुकोबरायांच्या जीवनामध्ये, आमच्या जनाबाईंच्या जीवनामध्ये, नोहे नोहे आमच्या सगुबाईच्या जीवनामध्ये सुद्धा आहे महाराज. कशा पद्धतीनं भगवंत काम करतो ऐका बरं. जनाबाई महाराजांचं जीवन जर आपण बघितलं, वयाच्या 5 ते 6व्या वर्षी वारकरी कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे. वारकरी घराण्यामध्ये जन्म झालेला आहे. आणि वारकरी घराण्यामध्ये मुली असणारी, मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, तिच्यावरती संस्कार सुद्धा न कळत तसेच होतात बरं का. कुणाशी कसं बोलावं, कुणाशी कसं वागावं, कुणाशी कसं राहावं. नाहीतर आजकाल मुलं जर बघितले, एवढे विचित्र मुलं, एवढे विचित्र मुलं महाराज काय सांगतात. जनाबाई महाराजांचं जीवन 5 ते 6वं वर्ष आहे. वडील वारकरी आहे आणि त्यांच्या गावामधून आषाढी वारी करता अनेक वारकरी गोड असं भजन करत 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 पंढरीच्या दिशेने जात आहेत महाराज. आता कार्तिकी वारी झाली, भगवंत उठून बसले. आणि आता यानंतर लगेच आळंदीची कार्तिकी वारी. ज्ञानोबरायांच्या सोहळ्याकरता अनेक वारकरी मंडळी आळंदीच्या दिशेने जाणार. तसंच अशीच दिंडी वारकऱ्यांची पंढरपूरच्या दिशेने चालली आहे. गोड असं भजन त्यांचं चाललेलं आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम,
हे ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम. गोड असं ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं भजन करत करत वारकरी जसे जातात असं भजन ते वारकरी करताय. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल ते भजन आमच्या जनाबाई महाराजांच्या कानावर पडला. आणि जनाबाईने वडिलांना विचारलं, बाबा ही सर्व मंडळी भजन करत करत कुठं चालले? वडिलांनी सांगितलं, जना ही सर्व मंडळी भजन करता करता पंढरपूरला चालले म्हटले. म्हणजे पंढरपूरला कोण आहे बाबा? वडिलांनी सांगितलं, या जगाचा मालक पंढरपूरला राहतो महाराज. आणि वारकऱ्यांचं माहेर म्हणजे पंढरपूर आहे. जसं एखाद्या महिलेचं माहेर ज्या गावाला राहते त्या माहेरामध्ये आई आहे, भाऊ आहे, बहीण आहे, वडील आहे, सर्व परिवार आहे. आणि माहेराचं नाव जरी घेतलं तरी त्या मुलीला जसा आनंद होतो ना, तसं वारकऱ्यांचं माहेर म्हणजे पंढरपूर आहे महाराज, पंढरपूर. आणि म्हणून सांगितलं की ते माहेराला चाललंय म्हटले, वारकऱ्यांचं माहेर पंढरपूर. ओ माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी. जनाबाई महाराजांच्या वडिलांनी सांगितलं जनाबाईंना, हे जना वारकऱ्यांचं माहेर कुठलं आहे? कमी नका करू दादा, इको राहू द्या थोडासा. हॅलो. जनाबाई महाराजांना सांगितलं वारकऱ्यांचं माहेर कुठलं? ओ माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी. बरं माहेर जर पंढरपूर आहे, हलीन कमी करा हलीन, जर माहेर पंढरपूर आहे तर जसं माहेराला गेल्यानंतर महिला मंडळ कोण कोण भेटतं हो? वडील भेटतात, आई भेटते, भाऊ भेटतो, बहीण भेटते. मग वारकऱ्यांचं सुद्धा तसंच आहे. आम्ही ज्यावेळेस पंढरीला जातो त्यावेळेस पंढरीला गेल्यानंतर आमचा बाप विठुराय आहे. हो बाप आणि आई, बाप आणि आई, हे माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई. ओ माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे 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 भिवरेच्या तीरी. वडील माझे पांडुरंग आहे, रुक्मिणी माता माझी आई आहे, माझी बहीण चंद्रभागा. बहीण कोण आहे तर चंद्रभागा. आणि भाऊ कोण? पुंडलिकर आहे बंधू, त्याची ख्याती काय सांग
माझे माहेर पंढरी. अशा माहेराला ते वारकरी चालले. 5 वर्षाची मुले, पण वारीतला आनंद बघितला. आपल्या गावातली जी मंडळी वारीला जात असतात त्यांना माहिती महाराज काय आनंद वारीमध्ये आहे. हो, वयाची अट नाही, जातपात कोणी बघत नाही, श्रीमंती गरिबी बघितली जाती नाही. सगळेजण एका पंक्तीला जेवून बसून जेवतात आणि सर्वजण सोबत भजन करतात, सर्वजण सोबत राहतात आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये फक्त पांडुरंगाचं भजन. महाराज एवढं गोड भजन, एवढं गोड भजन, त्या भजनामध्ये एवढा आनंद आहे महाराज. तो आनंद आमच्या संत जनाबाई महाराजांनी बघितला. न सांगितलं वडिलांना, बाबा मला पण वारीमध्ये जायचं आहे, मला पण त्या वारीमध्ये जायचं आहे. न वडील धार्मिक असल्यामुळं वडिलांनी परवानगी दिली. वडील आणि आमच्या संत जनाबाई महाराज, भगवंत कसं काम करतो ऐका बरं. आणि जनाबाई महाराज आणि त्यांचे वडील निघाले पंढरीच्या दिशेने. आणि सर्व वारकरी आमच्या जनाबाई महाराज त्यांचे वडील गोड असं भजन करत 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 पंढरीच्या दिशेने चाललेत. एवढा नाद त्या भगवंताच्या भजनाचा लागला त्यांना. एवढं गोड भजन करू लागले, एवढं सुंदर पद्धतीनं भजन करू लागले. मृदंगाचा नाद, गायनाचा नाद, टाळाचा नाद, आणि या नादामध्ये एवढं दंग होऊन जाऊ लागल्या आमच्या संत जनाबाई महाराज. एवढं गोड भजन करू लागल्या. किती गोड भजन आहे का. नादा पांडुरंग टाळ, मृदंगाचं गाण, जीव हरिनाम देह, झाला वृंदावन. नादा पांडुरंग टाळ, मृदंगाचं गाण, जीव हरिनाम देह, झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे, तुझ पंच प्राण, माऊलीची माया मन, आभाळा समान हो. भेटी चालला रे लागला लागला, भेटी चालला रे लागला लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. हरी बोल. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. या भजनामध्ये एवढी ताकद आहे माऊली. विश्वाचा मालक त्या भक्ताचं काम करतो. तो अधिकार प्राप्त करून घ्यायचा असेल तर हे भजन करावं लागतं. आणि हे भजन एवढं गोड पद्धतीनं वारीच्या वाटेवर केलं जातं. किती गोड पद्धती नाही का. ओ नादा पांडुरंग टाळ, मृदंगाचं गाण, जीव हरे नाम देह, झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे, तुझ पंच प्राण, माऊलीची माया मन, आभाळा समान हो. भेटी चालला रे लागला लागला, भेटी चालला रे लागला लागला. हरी बोल. विठ्ठला 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 पंढरीचा विठ्ठला. विठ्ठला हा भक्ताचा नाद.
आमच्या जनाबाई महाराजांना लागला वेड भगवंताचं लागलं महाराज. आणि पंढरपूरला ज्यावेळेस गेले भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर जनाबाई महाराजांनी प्रतिज्ञा केली, बाबा बास म्हटले मला आता घरी यायचं नाही. या विश्वाच्या मालकाचं मुख ज्यावेळेस बघितलं आणि आमच्या जनाबाई महाराजांनी सांगितलं, बाबा आता मला घरी यायचं नाही. महाराज 5 ते 6 वर्षाच्या जनाबाई महाराज, आपली मुलगी 5-6 वर्षाची आहे. आणि विचार करा सर्व मंडळी, जर आपली मुलगी एखाद्या परक्या ठिकाणी ठेवायची, आपण पाहुण्याच्या घरी ठेवत नाही तेव्हा परक्याच्या घरी कधी ठेवायचं? नाही नाही महाराज, नाही ठेवू शकत. वडिलांचं काळीज आहे. सांगितलं जना तू म्हटली वारीला यायचं, तिला वारीला आणलं, पण इथं ठेवू शकत नाही. म्हटले नाही. जनाबाई म्हटल्या, बाबा मला इथंच थांबायचंय, भगवंताची सेवा करायची आहे, भगवंताचं भजन करायचंय. बरं मुलगी आता हट्टाला पेटली, काय करावं? मग ऐका, त्या भगवंताच्या त्या सुंदर अशा भजन मंडपामध्ये आमचे नामदेवराय भजन करत होते महाराज. नामदेवरायांना भजन करता करता आमच्या जनाबाई महाराजांच्या वडिलांनी बघितलं, नामदेव महाराजांचं चरण स्पर्श केलं आणि महाराजांना सांगितलं, महाराज ही आमची जना भगवंताचं वेड लागलं. म्हटलं हिनं हट्ट धरलाय की मला इथंच थांबायचं, घरी यायचं नाही म्हटले. पर नामदेव महाराजांना सांगितलं आणि नामदेव महाराज म्हटले बरं ठीक आहे म्हटले. नामदेव महाराज म्हटले मी माझ्या घरी ठेवतो आणि रोज भगवंताच्या दर्शनाला जेव्हा जमेल तेव्हा जनाबाई महाराजांना घेऊन येतो. नामदेव महाराजांनी जनाबाई महाराजांना घरी नेलं. बरं जनाबाई महाराज कशा करता थांबल्या होत्या की रोज भगवंताचं दर्शन व्हावं, त्याचं नामचिंतन व्हावं, त्याचं भजन व्हावं या करता थांबल्या होत्या. पण नामदेव महाराजांचा परिवार जर बघितला तर नामदेव महाराजांचा परिवार खूप मोठा आहे आणि या परिवारामध्ये अनेक मंडळी आहे. जनाबाई महाराज त्या परिवारामध्ये गेल्या आणि त्या परिवारामध्ये गेल्यानंतर जनाबाई महाराजांच्या वाट्याला जे काम आलं ते काम एवढं आलं, सकाळी 4 वाजता जनाबाई महाराज उठायच्या. किती वाजता? किती वाजता? चिखलीची मंडळी किती वाजता उठते? 4 तास लेट उठतो म्हणा, आम्ही 8 वाजता उठतो. 8. भगवान सूर्यदेव आम्हाला उठावले जातात. गोदडीवरती गरम ऊब आली का मग आपण म्हणतो अर आली बरं का, सूर्यनारायणचं दर्शन झालं बरं का. 4 वाजता उठायच्या आणि 4 वाजता उठल्यानंतर धुणं असेल, भांडी असेल, स्वयंपाक असेल, सरपण अन्न असेल, चूल पेटवणं असेल, सारवणं असेल, झाडवणं असेल. सकाळी 4 वाजायचे उठायला आणि संध्याकाळी 12 वाजायचे झोपायला. 4 वाजता उठायच्या, 12 वाजता झोपायच्या. एवढं काम एवढं काम एवढं काम, पण भगवंताचं भजन मात्र सतत चालू आहे. ज्या भगवंताच्या दर्शनाकरता जनाबाई महाराज त्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये, त्या पंढरपुरामध्ये थांबलेल्या आहे. त्या भगवंताचं दर्शन तर लांब राहिलं, पण हे काम करता करताच संपूर्ण दिवस जाऊ लागला. हे काम करता 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 महाराज एवढं काम आमच्या जनाबाई महाराजांनी केलं. आणि काय होतं महाराज, जी बाई सतत काम करते, जो माणूस सतत काम करतो त्याच्या शरीरामधून घाम तयार होतो. काय तयार होतो? ज्याचं कष्टाचं काम आहे बघा, कष्टाचं काम ज्याचं आहे, घाम तयार होतो. आणि जनाबाई महाराजांच्या शरीरामध्ये घाम तयार व्हायला लागला आणि डोक्यामध्ये जनाबाई महाराजांच्या उवा तयार झाल्या. काय तयार झाल्या? इकडं आहे का उवा? नाही आहे. नाही म्हणतं महाराज आता नवीन नवीन शॅम्पू आले. म्हटले चांगले चांगले, एकदा शॅम्पू लावला की पुन्हा वर्षभर ताण नाही. जनाबाई महाराजांच्या डोक्यामध्ये वा तयार झाल्या आणि जनाबाई महाराज त्यांच्या डोक्यामध्ये वा तयार झाल्या, लिखा तयार झाल्या. ज्या भगवंताच्या दर्शनाकरता आमच्या जनाबाई महाराज आलेल्या आहे, त्या जनाबाई महाराजांच्या डोक्यामध्ये वा तयार झाल्या. आणि विश्वाच्या मालकाला, ज्या विश्वाच्या मालकाचं भजन आमच्या जनाबाई महाराज करतात, त्या विश्वाच्या मालकाला कळालं. आणि विश्वाच्या मालकाला ज्यावेळेस कळालं, विश्वाच्या मालकानं रात्री 2 वाजता वीट सोडली. कोणी? गावच्या पाटलांनी नाही, तालुक्याच्या आमदारांनी नाही, मुख्यमंत्र्यांनी नाही, पंतप्रधानांनी नाही. हे विश्वाच्या ताब्यामध्ये त्या विश्वाच्या मालकानं विटेवरून 2 वाजता उडी टाकली. पण ऐका, उवा मारण्याकरता बुवा नाही, बाई लागते. कोण लागते?
बाई लागते, कारण ते बुवाचं काम नाही. ऊ मारण्याकरता एक विशिष्ट पद्धत असते. हर्षल महाराज, काय पद्धत असते? ऐका ऐका ऐका. ऊ मारण्याकरता ही जुनी जी मंडळी त्यांना माहीत असेल बरं का, काय पद्धत आहे बरं. ऐका, उवा मारण्याकरता जी पद्धत आहे, पहिल्यांदा ऊ सापडतच नाही, हा मोठा प्रश्न आहे. बरं सापडली तर ती मारायची कशी, त्याच्याकरता सुद्धा विशिष्ट पद्धत. हे बघा, ऐका इकडे लक्ष. अशी ऊ डोक्यामधून काढली की या नाकावरती घ्यायची. कुठल्या महिला मंडळ, कुठल्या? या नाकावरती घ्यायची. मग मारायची कशी? ऐका, हर्षल महाराज बरं का, या नाकावरती अशी घेतली की या नखानी अशी धरायची आणि अशी. वा 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 वा, क्या बात आहे. जय हो. हर्षल महाराजा करता टाळी वाजवा. एकदम मापात उमेली. अशी ऊ मारण्याची पद्धत आहे, विशेष पद्धत. म्हणून ऊ मारण्याकरता माणसाची गरज नाही, त्याच्याकरता महिलाच पाहिजे. मग विश्वाच्या मालकानं आपलं मूळ रूप सोडलं आणि विठोबाचा विठाई झाला. कोण? विश्वाचा मालक. विठोबाचा विठाई झाला. रात्री 2 वाजता बीट सोडली, नामदेवरायांच्या घरी आला. जनाबाई महाराज पहाटे 4 वाजता उठल्या आणि स्नानाकरता ज्यावेळेस गेल्या, आमच्या विठाईनं, आमच्या विठोबारायानं गोड असं सुंदर असं गरम गरम पाणी तापवलं. विश्वाच्या मालकानं गरम पाणी तापवलं आणि आमच्या जनाबाई महाराजांच्या डोक्यावरती ते गरम पाणी सोडलं. आणि गरम पाणी सोडत असताना भगवंतानं एक 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 जनाबाई महाराजांच्या डोक्यातली ऊ काढली आणि जनाबाई महाराजांच्या डोक्यातल्या उवा विश्वाच्या मालकानं माराव्यात. एवढा अधिकार जर प्राप्त करून घ्यायचा असेल, महाराज म्हणतात, तर त्याच्या जीवनामध्ये भक्ती असावी. आणि ही भक्ती जनाबाई महाराजांच्या जीवनात होती. म्हणून एवढं लाज असणारं काम, एवढं भयानक काम, एवढ्या नीच दर्जाचं काम विश्वाचा मालक करतो. कुणाचं काम केलं तर आमच्या जनाबाई महाराजांचं काम केलं. कुणाचं काम केलं तर आमच्या तुकोबरायांचं काम केलं. कुणाचं काम केलं तर अन्य साधूंचं काम केलं. यांनी आपल्या जीवनामध्ये भक्ती केली. आणि म्हणून महाराज म्हणतात, नाही लाज धरेत नाही लाज, नाही लाज, साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. भक्तीचं काज ज्यानं साधलं त्या भक्ताकरता विश्वाचा मालक लाज सोडून देतो. आणि जो विश्वाचा मालक आपल्या भक्ताचं काम करत असतो, अशा भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे. महाराज, आजकाल काय झालं, ज्या देवाचं वातावरण फिरल त्या देवाची भक्ती चालली आहे महाराज. म्हणजे कसं, सोमवाराला महिला मंडळ, सोमवाराला आपल्या महिला मंडळाला सगळ्यांना माहिती आहे महाराज, आपल्या महिला मंडळाचं शिवरात्र आली सोमवाराला, श्रावण सोमवाराला की त्यांचं फिक्स आहे 1 लोटा जल. सगळ्या श्रावणामध्ये अख्खा महादेव ओला, पार शेवळ आणलं महादेवाला. आणि श्रावण संपला, पुन्हा परत महादेवाची यांची गाठ भेट नाही महाराज. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय.
सोमवारी कुणाची भक्ती? महादेवाची भक्ती. सोमवार मंगळवार प्रत्येक वारानुसार देव बदलून घेतलेला आहे. कुठल्याही देवाची भक्ती करा, पण अंतकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे, अंतकरणामध्ये शुद्ध भाव असला पाहिजे. शुद्ध भावानं जर त्याची भक्ती केली तर तो विश्वाचा मालक निश्चित पद्धतीनं काम करण्याकरता अंतरीची घे तो गोडे, अंतरीची घे तो गोडे, हो क्या बात. अंतरीची घे तो गोडे, अंतरीची घे तो गोडे, अंतरीची घे तो गोडे, अंतरीची घे तो गोडे, टाळी वाजवा जोरदार. क्या बात आहे. अंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची. अंतकरणापासून त्याची भक्ती करा. जर भक्ती प्युअर असेल, भक्ती चांगली असेल, भक्तीमध्ये ताकद असेल आणि आपल्यावरती जर संकट आलं तर निश्चित पद्धतीनं त्याला आवाज द्या. तो विश्वाचा मालक आपलं काम करण्याकरता धावत आल्या. मागे पुढे उभा काय संभाळीत, महाराज फक्त काम करत नाही, फक्त येत नाही, तर महाराजांनी गोड असं प्रमाण दिलं. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया अघात निवाराया. त्याला फक्त अंतकरणापासून हाक मारा. आपल्यावरती जर संकट असेल तर तो विश्वाचा मालक निश्चित पद्धतीने येईल. महाराज निश्चित पद्धतीने येईल, पण अंतकरणातला भाव तसला पाहिजे. हो अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम बोलेने आ जा, हौसला हार न जाऊं. हो शाम जो 5 पांडवांपैकी भीमजी जे आहेत त्यांचे नातू म्हणजे श्री खाटू श्यामजी. आणि त्या खाटू श्यामजींच्या एका भक्तानं त्यांच्यावरती संकट आल्यानंतर त्या खाटू श्यामजींना ज्या पद्धतीनं आळवणी घातली ना महाराज, ज्या पद्धतीनं बोलवणी घातली, ज्या पद्धतीनं संकट आल्यानंतर भगवंताला आवाज दिला, तो आवाज म्हणजे आवाज आहे. हो अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आ जा, हौसला हार न जाऊं. हो शाम जो तीनों बाण के धारी, तीनों बाण चलावो ना. क्या बात है. मुश्किल
में दास तेरा अब जल्दी आवो ना। हो तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना। हारे के सहारे में हारे के सहारे हारे के सहारे में हर हरावो ना। तीनों बाण के धारी तीनों बाण चलावो ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना। तीनों बाण के धारी तीनों बाण चलावो ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना। ओ तीनों बाण के धारे तीनों बाण चलावो ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना। ये तीनों बाण के धारे तीनों बाण चलावो ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना। ऐका कशा पद्धतीनं भक्तावरती संकट आल्यानंतर आवाज दिला जातो। हो तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर न आवे। तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे। हो शाम आ जाए तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर न आओ। तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे। भटक रहा राहों में बाबा ओ भटक रहा राहों में बाबा पार लगावो ना। तीनों बाण के धारी तीनों बाण चलावो ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना। ओ तीनों बाण के धारी तीनों बाण चलावो ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना। ओ तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना। अंधेरों की नगरी से कैसे में पार जाऊं। शाम अब लेने आ जा हौसला हार न जाऊं। हो शाम आ जाए हाँ तीनों बाण के धारी तीनों बाण चलावो ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना। हो तीनों बाण के धारी तीनों बाण चलावो ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना। अब जल्दी आवो ना। अब जल्दी आवो ना। ओ चल दे अशा पद्धतीने जर आळवणी घातली तर तो विश्वाचा मालक निश्चित पद्धतीने आपली सेवा करण्याकरता उपलब्ध आहे. नाही लाज धरीत आणि जो विश्वाचा मालक आपली सेवा करण्याकरता आपल्याकरता किती नीचातलं नीच काम करण्याकरता येतो अशा विश्वाच्या मालकाला शरण जायचा अभंगाच्या ऐसियासी चरण जावे. ऐसियासी चरण जावे. ऐसियासी चरण जावे. ऐसियासी चरण जावे. ऐसियासी शरण जावे. ऐसियासी शरण जावे. ऐसियासी शरण जावे. ऐसियासी शरण जावे. किती जीवन
म्हणतात अशा भगवंताला शरण जा. ऐशी याशी शरण जावे शक्ती जीवे न वंचित. महाभारतामधला प्रसंग आहे. पितामह भीष्माचार्यांनी पण केलाय उद्या सूर्योदयापासून तर सूर्य अस्ताला जाईपर्यंत एकही पांडव जिवंत ठेवणार नाही. पितामह भीष्माचार्यांचं वाक्य, पितामह भीष्माचार्यांची प्रतिज्ञा. पण एका भक्ताचं कशा पद्धतीनं काम करतो. अर्जुनाचा जीव सुद्धा वाचवला आणि पितामह भीष्माचार्यांचा पण सुद्धा करा केला. भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. आणि तुकोबरा हे कसं सांगता येत आहे का? कारण तुकोबरायांच्या कणाकणामध्ये, तुकोबरायांच्या हृदयामध्ये, तुकोबरायांच्या वाणीमध्ये आणि तुकोबरायांच्या संपूर्ण शरीरामध्ये फक्त पांडुरंग बसलेला आहे. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती दरियेला. ऐसियासी शरण जावे शक्ती जीवे न वंचित. त्याचं नामचिंतन केलं की तो आपल्या भक्ताचं काम करत असतो. कुण्या भक्ताचं काम केलं तर अनेक तुम्हाला दृष्टांत सांगितले, अनेक तुम्हाला भक्त सांगितले. आणि हे महाराज सांगतायत कसं तर त्यांच्या जीवनामध्ये सतत भगवंताचं चिंतन चालू आहे. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल एवढं नामचिंतन आहे जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात. फक्त शिंकाली जांभळेली खोकला आला तर तेवढाच वेळ वाया गेला नाही तर एवढं चिंतन आमच्या तुकोबरायांनी केलं. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. तुळसी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला. जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. हे भजन तुकोबरायांच्या जीवनात आहे. आणि म्हणून विश्वाचा मालक या भक्तांचं काम करत असतो. आणि हेच भजन जसं वारीमध्ये चालतं, हेच भजन जसं संतांच्या घरी चालतं, तेच भजन सुद्धा आपल्याला चिखलीमध्ये करायचंय. म्हणून सर्वांनी दोन्ही हात वर करायचे. महिला मंडळ, पुरुष वर्ग सगळ्यांनी ज्यांना ज्यांना असतील त्यांनी सगळ्यांनी करायचे वर हात. सगळ्यांना एक इथं बर 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 चिखलीला सगळ्यांना हात आहे वाटतं. बर 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 केले का सगळ्यांनी? माझ्यासोबत सगळ्यांची एक टाळी वाजली पाहिजे मायबाप. हा सगळ्यांची एक. थांबा 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 चिखलीतले डास झाली का? नाही, मग एक टाळी वाजली पाहिजे सगळ्यांची सोबत. पखवाज आणि टाळी सोबत वाजली पाहिजे. एक 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 एक. संपूर्ण संगमनेर तालुक्याला अरे या चिखली गावामध्ये कोण असा सोहळा या चिखली गावामध्ये चालू आहे. वा 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 क्या बात आहे. हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरी जय
हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमा विठोबा मिळालेल्या वेळामध्ये गोड असं अभंगाचं चिंतन आपण बघितलं आणि मी नेहमी भेटल टोपी भेटल मिळालेल्या नरदेहामध्ये आल्यानंतर दोन गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये असाव्या. पहिली गोष्ट, ज्या विश्वाच्या मालकानं आपल्याला हा नरदेह दिला, जीवन जगत असताना कुठलेही कार्य करत असताना त्या भगवंताला आपण विसरायचं नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण भगवंताचं नाम चिंतन केलं, आपण कपाळाला गोल सुंदर असा त्या ठिकाणी टिळा लावला, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, हे जरी असेल पण आपल्या जीवनामध्ये जर कर्म चांगले नसतील तर महाराज म्हणतात त्या कर्माचं फळ आपल्याला निश्चित पद्धतीनं भेटणार आहे. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर हे जीवन जे महिला मंडळ हे कर्मप्रधान जीवन आहे. कसं जीवन आहे? कर्मप्रधान जीवन आहे. कर्माला खूप मोठं प्राधान्य आहे महाराज. जसे आपण कर्म करू त्या पद्धतीनं आपल्याला फळ मिळणार आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कर्माला खूप मोठं प्राधान्य आहे. महाराज म्हणतात जसे कर्म आपण करू तसं फळ आपल्याला मिळणार आहे. हो क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट, देहा करी जे जे काही, ओ देहा करी जे जे काही, आत्मा बोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून कर्माला खूप मोठं प्राधान्य आहे. आपल्या लहान लहान मुलांना आपण संस्कार दिले पाहिजे, कुणाशी कसं बोलावं, कुणाशी कसं वागावं, कशा पद्धतीनं जीवनामध्ये राहावं, घरूनच संस्कार असले पाहिजे. आणि आपली मुलं शाळेत जातात बघा, शाळेमध्ये गेल्यानंतर सुद्धा सुंदर अशा प्रार्थनेच्या माध्यमातून आपल्या मुलांना संस्कार झाले पाहिजे. प्रत्येक शाळेमध्ये ही प्रार्थना शिकवली पाहिजे, कसं आपल्या मुलांनी भविष्यामध्ये जगलं पाहिजे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले
चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे आता सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणा हीच आमुची प्रार्थना अण हेच आमुचे मागणे जोरात जोरात सगळ्यांचा आवाज आला पाहिजे हा हीच आमुची प्रार्थना अण हेच आमुचे माणसाने हीच आमुची हेच आमुचे माणसाने माणसा सम वा 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 टाळी वाजवा सगळ्यांनी असं आपलं जीवन असलं पाहिजे सुंदर पद्धतीने मिळालेलं जीवन आहे 2 दिवसाचं जीवन आहे कोण कधी निघून जाईल सांगता येत नाही महाराज आपण आपल्या सोबत काय नेऊ शकतो तर पैसाही नेऊ शकत नाही सत्ताही नेऊ शकत नाही नाव नेऊ शकत नाही मग काय नेऊ शकतो तर चांगली कर्म केली असेल तर महाराज म्हणतात निश्चित पद्धतीने कीर्ती रूपानं आपण अजर अमर राहणार म्हणून मेल्यानंतर आपण फक्त आपली कीर्ती शिल्लक राहू शकते आणि असे अनेक महात्मे जे आहेत जे शरीर रूपाने गेले पण कीर्ती रूपाने आजही अजर अमर आहेत महाराज हे जीवडा आमचे कबीर महाराजांनी सांगितलं 2 दिवसाचं जीवन आहे कोण कधी निघून जाईल सांगता येत नाही हे जीवडा जीवड़ा 2 दिन का मेहमान जीवड़ा 2 दिन का मेहमान अब तुम कब स्मरोगे राम अब तुम कब स्मरोगे राम कधी आपण भगवंताचं भजन करणार वेळ घड्याळाचा काटा टपा 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 पुढे चालला महाराज बालपण आपलं खेळण्यामध्ये निघून गेलं बालपणा जो खेल गमाया रे बालपणा खेल गमाया रे तरुण हुआ तो समय गवाया हे जीवड़ा 2 दिन का मेहमान 2 दिवसाचं जीवन आहे कोण कधी निघून जाईल सांगता येत नाही असं जीवन जगा महाराज म्हणतात गेल्यानंतर सुद्धा कीर्ती रूपानं अजर अमर राहता आलं पाहिजे महाराज जब हम पैदा हुए कबीरा रे कबीरा 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 जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए हे कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए ऐसी किरत कर चलो हम हंसे जग रोए चदरिया
जीनी रे जीनी चदरिया, जीनी रे जीनी चदरिया, जीनी रे जीनी चदरिया, जीनी रे जीनी। तू का म्हणे जियावे सत कीर्ती म्हणून, ये रकाया तुर्बा अहंकाराची बोल। कीर्ती रूपानं जर जगायचं असेल तर तसे कर्म करावं लागेल. म्हणून आज अनेक वर्ष झाले तुकोबारायांचं नाव, ज्ञानोबारायांचं नाव, अन्य साधूंचं नाव गाजतंय. आणि अनेक वर्ष झाले तरी आज असा दिवस नाही महाराष्ट्रामध्ये की या संतांचं नाव घेतल्याशिवाय राहणार, या छत्रपती शिवाजी महाराजांचं, या शूरवीरांचं नाव घेतल्याशिवाय राहणार. कारण यांच्या जीवनामध्ये कार्य तसं आहे. महाराज काय कार्य केलं आमच्या या संतांनी, काय कार्य केलं आमच्या या शूरवीरांनी. ऐका, या महाराष्ट्रामध्ये एक काळ असा होता की आई बहिणींची आबरू लुटली जात होती आणि शेतकरी हवालदिल झाला होता. या महाराष्ट्रामध्ये सामान्य माणूस व्यवस्थित पद्धतीनं जगू शकत नव्हता. या महाराष्ट्रावरती आलेलं संकट बघता या भवानी आईचा आशीर्वाद म्हणून या महाराष्ट्राला, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत मिळालं. त्या शूरवीराचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि काय केलं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. ऐका, धन्य धन्य शिवाजी शुरे, हा 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 हे हे क्या बात आहे. वा टाळी टाळी, हा सगळ्यांनी टाळी वाजवायची. 1600च्या शतकामध्ये, बारीक बारीक, 1600च्या शतकामध्ये या महाराष्ट्रावरती 3 सैन्यांनी या महाराष्ट्रावरती थैमान घातलाय. आदिलशाही आहे, मुघलशाही आहे, कुतुबशाही आहे आणि या महाराष्ट्रामध्ये थैमान करते. आणि या महाराष्ट्रामध्ये आई बहिणींची आबरू लुटली जाते. काय करायचं, कोण रोखणार हे वादळ. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या राजमाता, राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ भवानी आईच्या समोर गेल्या. शहाजी महाराजांचं स्वप्न आणि आमच्या जिजामातेचं स्वप्न की या महाराष्ट्राला स्वराज्य म्हणून घोषित करायचं, प्रत्येकाला वाटावं माझं स्वराज्य, जो स्वराज्य या महाराष्ट्राला द्यायचं. आणि म्हणून भवानी आईच्या समोर आमच्या जिजामाता उभ्या आहे. आणि ऐका महिला मंडळ, आपण सुद्धा अशी मागणी भवानी आईकडे घातली पाहिजे. काय मागणी घातली आमच्या भवानी आईनं, भवानी आईकडे आमच्या जिजामातेनं मागणी घातली. काय मागणी घातली ऐका, हे चंडमुंड भवानी महिषासुरमर्दिनी, हे चंडमुंड भवानी महिषासुरमर्दिनी असा पुत्र माझ्या वटीमध्ये घाल. आई बहिणीची आबरू लुटणारा त्याचं धड एका बाजूला करेल आणि शिर एका बाजूला करेल असा पुत्र माझ्या वटीमध्ये घाल. आणि जणू काही भवानी आईनं ऐकलं आणि महाराष्ट्राचा जाणता राजा, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, या महाराष्ट्राचा सुवर्ण क्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि बघता 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 आमच्या भवानी आईने आशीर्वाद दिलेला आहे आणि आमच्या जिजामातेला डोहाळे झाले. पण डोहाळे काय असे झाले का, आपल्या चिखलीतल्या बायांना काहींना राखच खाऊशी वाटते, काहींना इटाच खाऊशी वाटतात, काहींना काय तर काहींना काय, काहींना मातीच खाऊशी वाटते. पण आमच्या भवानी आईला डोहाळे झालं. अरे घोड्यावर बसावं, एका हातामध्ये समशेर घ्यावी आणि आई बहिणीची आबरू लुटणारा त्याचं धड एका बाजूला करावं आणि शिर एका बाजूला. असे डोहाळे आमच्या भवानी आईच्या पद्धतीनं आमच्या जिजामातेला झाले. आणि डोहाळे झाल्यानंतर बघता 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 तो दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 सायंकाळच्या वेळामध्ये आमच्या जिजामातेला त्या खोलीमध्ये नेलो.
आणि या महाराष्ट्राचा जाणता राजा, अवघा महाराष्ट्राचं दैवत त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज की आणि जन्म महाराजांचा झाला. बघता 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 महाराज मोठे होऊ लागले. पण आईनं दुसरं तिसरं काही न शिकवता आईनं शिकवलं तलवारबाजी करायला, आईनं शिकवलं घोड्यावरती स्वारी करायला, आईनं शिकवलं दाणपट्टा चालवायला. आणि ऐका, आज 16व्या वर्षाची मुलं जर बघितली तर व्यसनाच्या अधीन गेलेले आहे. पण 16व्या वर्षी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सवंगडी गोळा केले, जातीपातीचा विचार केला नाही, सर्व आपलेच. आणि वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेले आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रक्ताचा अभिषेक त्या रायरेश्वराला घातला आणि स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली, शपथ घेतली. आणि पहिला गड वयाच्या 16व्या वर्षी इनायत खानाला मारलं आणि 16व्या वर्षी तोरणागड काबीज केला. बघता 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 कोंढाणा, अरे गड आला तरी चालेल, गड आला पण सिंह गेला, असे असणारे वीर छत्रपतीने या महाराष्ट्रामध्ये घडवले. आणि बघता 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 अनेक गड या महाराष्ट्रामध्ये काबीज केले. आणि आज इथं बसलेल्या महिलांना कुठल्याच प्रकारची भीती नाही आहे. परक्रिया अतिक्रमण करणारे सैन्य येणारे आणि आपल्यावरती त्या ठिकाणी प्रहार करणारे अशी काही गोष्ट आहे का? नाही महाराज. आज आपल्या महिला कुठलीच भीती न बाळगता या धर्म मंडपात बसलेल्या आहेत. याला कारण एकच, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनातलं हे कार्य विलक्षण कार्य आहे महाराज. आणि म्हणून यांच्या जीवनामधले कर्म चांगले आहेत, म्हणून आज देखील प्रत्येक कीर्तनामध्ये छत्रपतींचा जय घोष होतो. याला कारण त्यांच्या जीवनातले कर्म महाराज. आणि म्हणून असे कर्म प्रत्येकाच्या जीवनामध्ये असू द्या. विश्वाच्या मालकाचं नाव आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे, योग्य कर्म आपल्या जीवनामध्ये असले पाहिजे. आणि हे जर आपण आपल्या जीवनामध्ये केलं नाही तर येणारा काळ एवढा भयानक आहे, एवढा भयानक आहे, एवढा भयानक आहे. आमचे नाथबाबा म्हणतात, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याचं भजन केलं नाही, तुम्ही त्याच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये योग्य कर्म केले नाही तर येणारा काळ एवढा भयानक आहे. काय करील हा काळ? ऐका, आमचे नाथबाबा सांगतात, थोडासा आवाज कडक करा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सगळ्यांनी टाळ वाजवायचे. हो, हॅलो, इकडे द्या थोडस. हो, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल अरे दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बाग काळ बांधून येईल, सरत शेवटी बाग, सरत शेवटी बाग काळ बांधून येईल, सरत शेवटी बाग. एका जनार्दनी आमची काय बाजाईल, एका जनार्दनी आमची काय बाजाईल. पिंगा पिंगा पिंगा. सगळ्यांनी टाळी वाजवायची. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देख, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देख, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देख, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देख, पिंगळा महाद्वारी. वर्तमान कोटे, तुमचे वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे. लटिकेन बोलू आम्ही वर्तमान कोटे, लटिकेन बोलू आम्ही वर्तमान कोटे. पिंगाग पायी पिंगाग, पिंगाग पायी पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग पायी पिंगाग, पिंगाग पायी पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. अवघा 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 तांगड धिंगागे, 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 अवघा तांगड धिंगागे.
या दानशूर व्यक्तिमत्वांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. माझ्या वजनापेक्षा डबल वजनाचे हार होते बरं का, पण एवढ्या प्रेमाने आणले, लगेच घालायचे आणि काढू द्यायचे बरोबर नाही. त्यांच्या प्रेमापोटी हो पिंगळा महाद्वारी हा बोल बोली तो देख पिंगळा महाद्वारे करुणी उचित करुणी उचित प्रेम घाली हृदया दान 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 मागायचं आलं दान मागायचं दान मागायचं आलं दान मागायचं दान मागायचं आलं दान मागायचं गुणावाजती टाळ जण जणाना दरसा गुणावाजती टाळ जरा जरा गुणावाजती टाळ जण जणाना दरसा गुणावाजती टाळ जरा जणाना दरसा अहम वाघ्या सोहम वाघ्या अरे अहम वाघ्या सोहम वाघ्या अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा वारी सावध होणे बदने लागा देव करा कैवारी अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा वारी सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी आजा मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी आजा मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी आजा मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल महाराजांनी सांगितलं हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरती शेवटी बाप. कसा नेईल काळ काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळ्याच्या माध्यमातून संत आपल्याला जाग करतात. गोड अशा आपल्या या चिखली गावामध्ये अनेक वर्षांपासून चालू असणारा हा सोहळा आणि अनेक सर्वांच्याच माध्यमातून पुरुष मंडळी असेल महिला मंडळी असेल सर्वांच्या माध्यमातून भजनी मंडळाच्या माध्यमातून गोड असं हे या ठिकाणी नियोजन आहे. सर्वांना मनापासून वंदन करतो. सर्व गुणीजन मंडळी असतील माता भगिनी असतील पुरुष मंडळी असतील सगळ्यांना मनापासून वंदन करतो. सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले पुरे मेरी वापुरे हा करा क्षमा अपराध महाराज.